नमस्कार शेतकरी बंधूंनो, महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण वडापूर येथील हेरकर यांच्या शेतामध्ये ऊस आणि हरभरा या पिकावरती आपण जे महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगावमधून यांना खत औषधं दिलेली आहेत, तर याचा रिझल्ट त्यांना कसा आला आणि बाकीच्या खतांचा त्यांना काय रिझल्ट आला त्याबद्दल आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकून घेणार आहे। तर नमस्कार, नाव सांगा तुमचं? मी गौराबाई चंद्रसप्पा हेरकर, राहणार सोलापूर। ओके। आणि आपला हे ऊसाचा प्लॉट किती एकरचा आहे? 1 एकर। 1 एकरचा आहे। तर या 1 एकरच्या प्लॉट मध्ये ऊस आणि हरभरा आंतरपीक या पद्धतीने यांनी पीक घेतलेलं आहे। तर आपली ऊसाची लागण दिनांक काय आहे? आम्ही 2.5 फूट सरी सोडलो, एक सोडून एक ऊस आणि मध्ये पट्टामध्ये हरभरा तोडलो। ओके। आणि 13/10/25 ला मी लागण केलो। ओके। लागण करायच्या अगोदर खाली आम्ही 6 पोत खत मारून मग ऊसाचं बेणं तोडलो। ओके। म्हणजे लागण करायच्या आधी तुम्हाला आधी महालक्ष्मी कृषी केंद्र मधून जे खत सांगितलं त्यांनी दिलेले टेस्टमेंट घेऊन ओके आम्ही ऊस तोडलो आणि खाली आधी खत टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरती ऊसाची लागण केलेली आहे आणि मध्ये हरभऱ्याचं पीक जे आहे तर ते आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे। आणि आपलं दोन्ही सरीमधील अंतर किती आहे? 5 फूट। 5 फूट अंतर आहे। तर पहिला खत टाकून लागण झाली, त्याच्यानंतर पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? फवारणी झाली। त्याच्यानंतर 1 महिन्याने पुढचं 13/10 ला लागण केलं, पुढचं 13/11 ला मी ट्रिचिंग केलं। कृषी कंदलगावचं कस्तुरे दिले ते फवारणी केलं, ट्रिचिंग केलं। म्हणजे महालक्ष्मी कृषी केंद्र मधून जे ड्रिंचिंग तुम्हाला देण्यात आलं तर ते ड्रिंचिंग आपण 1 महिन्यानंतर केलं। हा, 1 महिन्यानंतर। त्या ड्रिंचिंगचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? आणि फुटवा आणि लागणचं मधलं एक कोंब दोन्ही मिळूनच आम्हाला दिसले। ओके। पहिला एक पाणी झालं की दुसरा पाणी पर्यंत 5-6 फुटवा मला दिसले। तर पहिला आम्हाला अगोदर एकच देठ उठायचा, नंतर आम्ही ऊस खत दिल्यावर 1-2 महिन्यानं आम्हाला फुटवा दिसायचं। तर हे खत लागू झाल्यावर फुटवा आणि ऊस सगळं मिळून एकसारखेच निघालंय। ओके। म्हणजे याच्या आधी आता जवळपास तुमचा 9-10 एकर ऊस आहे, तर तुम्ही 9-10 एकरला याच्या आधी काय खत प्रक्रिया करत होते आणि आता हे जो बदल केलेला आहे आम्हाला दिसले। ओके। फुटवा मनासारखं भरपूर एकदमच एकाच वेळी सगळं फुटवा महत्वाचं आहे। आमचा फुटवा येत होते 2 महिन्यानं, मग 2 महिन्यापर्यंत मधलं पुढं पडायचं, मागचं फुटवून नंतर यायचं, ते थोडं जळायचं थोडं यायचं, बरोबर आहे, यायचं नाही। हे कसं सगळं ऊस आणि फुटवा मिळूनच एकदमच उठल्यावर आम्हाला समाधान वाटलंय। ओके। म्हणजे तुम्ही 9-10 एकराला जी खत प्रणाली वापरत होता किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही आधी ऊसाला डोसेस वगैरे भरपूर प्रमाणात टाकत होता त्याचा खर्च कुठेतरी कमी करून आपण फवारणीच्या माध्यमातून याला चांगला प्लॉट आज डेव्हलप झालेला आपण बघू शकतो। थोडं आतमध्ये इकडे तर आपण पाहू शकता की हरभरा पीक जे आहे तर ते आतमध्ये आंतरपीक म्हणून करण्यात आलेलं आहे आणि हरभऱ्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं फुलकळी निघालेली आहे आणि ऊसाच्या फुटव्यांची संख्या जर बघितली तर कमीत कमी 7-8 फुटवे आहेत। 2 महिन्यात 9 फुटवे आले। 2 महिन्यात शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की 9 फुटवे दिसले। एका महिन्यात 34 आले, दुसरा महिन्यात परत पुन्हा 4 आले। बरोबर। 8 फुटवा मला 2 महिन्यात मिळाले आणि कोंब आणि फुटवा पहिला उगवणं सगळं एकसारखी मिळाले। बरोबर। ह्याच्यामध्ये मला समाधान वाटलं, एक पुढं धान माग फुटवा असं नाही। म्हणजे महालक्ष्मी कृषी केंद्र मधून जे मार्गदर्शन तुम्हाला मिळालं, मार्गदर्शनामुळे मला समाधानकारक खत मिळाले, मार्गदर्शन मिळाले। अजून पुढे सुद्धा हेच मार्गदर्शन घेऊनच करायचं ठरवले। मला समाधानकारक आणि हरभऱ्याच्या पिकामुळे आमचं एक कालगी झाली ऊसाला, आम्हाला पिकाला फवारणी मारायचं एक खर्च निघते आणि कालगी झाले, जमीन वाया गेलं नाही आणि गवत उठला नाही। बरोबर। हरभरा असल्यामुळे गवताचा खर्च कमी झाले। बरोबर। म्हणजे आंतरपीक घेऊन आपण ऊसाला कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो आणि महालक्ष्मी कृषी केंद्र मधून जे काही यांना मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल ते खूप समाधानी आहेत। आणि कमीत कमी खर्चामध्ये आपला देखील प्लॉट या पद्धतीनं जर डेव्हलप करायचा असेल, कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला टनेज जास्त करायचं असेल, जास्त वाढवायचं असेल तर नक्कीच महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव येथे आपण भेट देऊन आपले मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊ शकता। चालेल, धन्यवाद।